तर पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीसाठी महायुतीचे आमदार रवाना झालेत। नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान आणि आमदारांची बैठक होणार आहे। आमदारांना घेऊन जाण्यासाठी खास बसेसची व्यवस्थाही करण्यात आली होती। थेट विधान भवनातूनच या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। पाहूयात। नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत आणि त्यामुळे आज सर्व जे महायुतीचे आमदार आहेत ते विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि ही जी पहिली बस आहे ती विधान भवनातून निघत आहे, जी आंग्रे सभागृहात जाणार आहे। मोदींसोबत हे सर्व आमदार, महायुतीचे सर्व आमदार चर्चा करणार आहेत आणि ही पहिली बस जी आहे ती आता रवाना झालेली आहे विधान भवनातून आंग्रे सभागृहात जायला। हे सर्व जे आमदार आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो। ही पहिली बस रवाना झालेली आहे। मोदींसोबत हे सर्व आमदार, महायुतीचे आमदार हे चर्चा करणार आहेत। मोदी नेमका आज या सर्व आमदारांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निकालानंतर महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आज मुंबईत येत आहेत आणि या सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत आणि ही जी पहिली बस जी आहे ते आता विधान भवनातून रवाना झालेले आहेत। एकूण 10 बस आहेत आणि या 10 बसमधली ही पहिली बस आमदारांना घेऊन विधान भवनातून आता रवाना झालेली आहे। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। तर पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी आमदार हे रवाना झाले आहेत आणि या सर्ववरती राजकीय आमदारांनी, नेत्यांनीच काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान महोदय पहिल्यांदा कोणत्या तरी राज्याच्या आमदारांशी संवाद साधण्यासाठी त्यांचा मार्गदर्शन होणार आहे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री आमची मीटिंग घेतली आणि त्यानुसार आज आम्ही हजर झालो। हे बघा, ही देशामधली किंवा राज्यामधली पहिली घटना असेल की एक पंतप्रधान एखादं नवीन सरकार आल्यानंतर आमदारांशी आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये आढावा घेतात, त्याचबरोबर राज्याच्या करता काय केलं पाहिजे, केंद्रीय योजना असतील, राज्य योजना असतील, निधीचा विषय असेल, या बाबतीमध्ये चर्चा करतात। मला तरी असं वाटतं की माझ्या 25 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ही पहिली वेळ आहे की पंतप्रधानाबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्याची